मित्रांनो, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 20 2025-26. आजच्या पेपरमध्ये आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. जर तुम्हाला दररोज पोलीस भरतीचा पेपर अभ्यास करायचा असेल तर संदेश अकॅडमी सोबत आपण अभ्यास करूया. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन क्रमांक आहे रायगड, महाबळेश्वर, कळसुबाई, सातारा टेकडी. कोणतं आहे? कळसुबाई. ऑप्शन क्रमांक सी. कळसुबाई शिखरची उंची किती आहे? 1646 मीटर. कळसुबाई. ओके. आणि कोणत्या जिल्ह्यात वसलेलं ते? अहमदनगर मध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील धान्याचा कोठरा म्हणून कोणता भाग ओळखला जातो? विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि कोल्हापूर. कोणता भाग म्हणून ओळखला जातो? विदर्भ. ऑप्शन क्रमांक ए. विदर्भाला धान्याचा कोठरा म्हणून ओळखलं जातं. समजलं? ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, विदर्भ. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठून होतो? कोयना, महाबळेश्वर, सातारा, नाशिक. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? महाबळेश्वर. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी किती जिल्ह्यात विभागलेली आहे? 3, 4, 5, 6. किती जिल्ह्यात विभागलेली आहे? 6. आता 6 जिल्हे कोणकोणते तुम्हाला सांगतो. 6 जिल्हे, ठाणे, दुसरा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. ओके. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी. कोणती आहे? गोदावरी. गोदावरीलाच काय म्हणतात? दक्षिण गंगा. भारतातील दक्षिण गंगा कोणती? हा बी प्रश्न येतो. त्यावेळेस आन्सर काय आहे आपलं? गोदावरी. कुठे उगम पावते? नाशिक मध्ये. नाशिक मध्ये कुठं? त्र्यंबकेश्वर ठिकाणी. ओके. महाराष्ट्रातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? भूमध्यसागरीय, समशीतोष्ण, विषुवतीय, उष्ण वाऱ्याचे व अर्धशुष्क. कसे? उष्ण वाऱ्याचे व अर्धशुष्क. ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्रात कसं काय? उन्हाळा जास्त प्रमाणात असतो. पावसाळा प्रमाणात असतो.
थंडी पण थंडी ही सौम्य किंवा मध्यम असते. त्यामुळे तो अर्धशुष्क उष्ण वाऱ्याचे व अर्धशुष्क. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? उजनी, कोयना, जायकवाडी, पानशेत. कोणते आहे? जायकवाडी. ऑप्शन क्रमांक सी. जायकवाडी कोणते आहे? छत्रपती संभाजीनगर. ते कुठे आहे? पैठण जवळ आहे. आणि कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. ओके. पुढचा प्रश्न, कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे. कोणत्या जिल्ह्यात आहे कोयना प्रकल्प? सातारा. कोयना प्रकल्प आला तर सातारा लक्षात आला पाहिजे. ना आणि साताऱ्यात कोणत्या जिल्ह्यात ते, कोणत्या तालुक्यात ते, सॉरी, कराड तालुक्यात आहे कोयना प्रकल्प. कराड तालुक्यात. आणि कोणत्या धरणावर? कोयना धरणावर. ओके. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, चंद्रपूर, नंदुरबार, गडचिरोली. कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. गडचिरोली मध्ये सर्वात जंगल आहे, किती टक्के? 70% अप्रॉक्स. महाराष्ट्रातील दुग्ध विकासाचा बेल्ट म्हणून कोणता भाग ओळखला जातो? कोल्हापूर, सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे. कोणता ओळखला जातो? कोल्हापूर, सांगली. दुग्ध विकासाचा बेल्ट म्हणजे कोल्हापूर, सांगली. सांगली. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी चालवत होते? टिळक, गोखले, कृष्णराव भालेराव, महात्मा फुले. कोण चालवत होतं? महात्मा फुले. 1893 मध्ये मुंबईत कोणत्या प्रकारचे दंगे झाले होते? कृषी दंगे, विद्यार्थी दंगे, हिंदू मुस्लिम दंगे आणि कामगार दंगे. कोणते झाले होते? 1893 मध्ये धार्मिक दंगे झाले होते. 1893 मध्ये धार्मिक दंगे झाले होते. हिंदू आणि मुस्लिम मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे, विवेकवादी विचारवंत म्हणून कोण ओळखलं जातं? टिळक, गोखले, आगरकर. कोण ओळखलं जातं विवेकवादी विचारवंत म्हणून? आगरकर ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाज याची स्थापना कोणत्या शहरात झाली? प्रार्थना समाज कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक. प्रार्थना समाज म्हटलं पुढे आलं पाहिजे मुंबई. आणि कधी झाली ती? 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? रमाबाई रानडे, सावित्री फुले, आनंदीबाई जोशी आणि लक्ष्मीबाई टिळक. कोण होता? आनंदीबाई जोशी. नाटक आहे आनंदीबाई जोशींचं. ऑप्शन क्रमांक सी.
त्या त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेऊन पहिले महिला डॉक्टर म्हणून भारतीय नंदीबाई जोशी. आगरकर हे कोणत्या संस्थेचे सदस्य होते? पुणे सार्वजनिक सभा, आर्य समाज, प्रार्थना सभा, देव सुधारक मंडळ. कोणत्या संस्थेचे सदस्य होते? पुणे सार्वजनिक सभा. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न. शाहू महाराजांनी कोणत्या जातीतील लोकांना नोकऱ्यांचे आरक्षण दिले? ब्राह्मण, क्षत्रिय, मागासवर्गीय आणि मुस्लिम. कोणत्या? शाहू महाराजांनी मागासवर्गीय. ऑप्शन क्रमांक सी. हंटर आयोग कशाशी संबंधित होता? समाज सुधारणा, शिक्षण, पोलीस यंत्रणा आणि महसूल. हंटर आयोग म्हणल्यावर शिक्षण. ऑप्शन क्रमांक बी. शिक्षण पद्धतीचा आढावा घ्यायचा. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आगरकर, महात्मा फुले, टिळक, गोखले. कोणी केले? लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक सी. शिवाजी विद्यालय कोठे स्थापन करण्यात आले होते? पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई. कुठे? कोल्हापूर. सी. स्थापन केले होते? शाहू महाराजांनी. कोल्हापूरला स्थापन केले होते आणि शिक्षणासाठी पण स्थापन केले होते शाहू महाराजांनी. गोपाळकृष्ण गोखले हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? समाज सुधारणावादी, दलित पॅंथर, मुस्लिम लीग, क्रांतिकारी चळवळ. कशासाठी ते होते? समाज सुधारणावादीसाठी. क्रमांक ए. महाराष्ट्रातील पहिली महिला शाळा कोणी सुरू केली? रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई जोशी. कोणी सुरू केली? सावित्रीबाई फुले. आणि कधी चालू झाली? 1848 मध्ये. 1848 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. स्थापना करून महात्मा फुलेंसोबत संघर्ष करत सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली. चला पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ आलू, गोविंद आगरकर, महात्मा फुले, विद्या सावरकर, टिळकचा टिळक.
महात्मा फुले. सत्यशोधक स्थापना 1873 मध्ये झाली होती. आणि याच्या मागचा जो प्रश्न आहे आपला, 1848 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना नव्हती झाली. एवढं लक्षात ठेवा. 1848 मध्ये पुण्यात पहिली शाळा सुरू झाली होती. ओके, समजलं तुम्हाला? 22-23 मध्ये कन्फ्युजन झालं होतं ते 1873 आणि 1848 मध्ये. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. कोणी केली ती? महात्मा फुलेंनी. 1848 ला पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. लोकहितवादी हे टोपण नाव कोणी वापरले? गोपाळ हरी देशमुख, विष्णू शास्त्री पंडित, महादेव गोविंद रानडे, दादाभाई नवरे. कोणी वापरले? गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक ए, गोपाळ हरी देशमुख. अठराशे 57च्या स्वातंत्र्य सम्राट महाराष्ट्रातील कोणता प्रमुख नेता सहभागी झाला होता? नानासाहेब पेशवे, लोकहितवादी, महात्मा फुले, गंगाधर शास्त्री. कोण झालं होतं? नानासाहेब पेशवे. ऑप्शन क्रमांक ए, नानासाहेब पेशवा किंवा पेशवे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 20 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नवीन नवीन मित्रांसाठी पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.